चोपड्यात इच्छेश्वर महादेव मंदिराचे प्राणप्रतिष्ठान आणि जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक। चोपडा शहरातील परदेशी गल्लीत इच्छेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठान आणि जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक। छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून वाजत गाजत रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये महिलांनी डोक्यावर कलश धरून मोठ्या उत्साहात आनंदात नृत्य करताना त्या दिसत होत्या। इच्छेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीला छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून प्रारंभ होऊन मेन रोडनं परदेशी गल्लीपर्यंत आणण्यात आलं। इच्छेश्वर महादेव मंदिराचे प्राणप्रतिष्ठान आणि जीर्णोद्धार निमित्त 24 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्यानं भाविकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। हर हर महादेव। आज आम्हाला गर्वाने सांगू इच्छितो की इच्छेश्वर महादेव मंदिर परदेशी गल्ली त्याचा जीर्णोद्धार आपला पूर्ण झालेला आहे आणि आपल्या 24 पासून ते 28 पर्यंत कार्यक्रम आहे। मी सर्व भाविकांना, सर्व हिंदू बांधवांना विनंती करेल या कार्यक्रमाला सर्वांनी सहभाग म्हणावा, सर्वांनी लाभ घ्यावा आणि महादेव भगवानचे आशीर्वाद घ्यावे असे मी जनतेला आवाहन करतो। परदेशी गल्लीतील पुरातन महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि काही मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा हा विषय गेल्या 2-3 वर्षापासून समोर आलेला होता आणि त्या निमित्ताने संपूर्ण परदेशी गल्लीतील रहिवासी व गावातील दानदाते, संपूर्ण सनातनी समाज, सामाजिक कार्यकर्ते, वकील मंडळी सगळ्यांनी, महिलांनी, पुरुषांनी, बालांनी, तरुणांनी यात योगाचं बलिदान देऊन मदत करून ह्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि जीर्णोद्धार हा पूर्ण झालेला आहे। यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप आम्ही होऊ दिलेला नसल्याने संपूर्ण परदेशी गल्लीतील रहिवासी, गावातील सनातनी समाज या प्रत्येकाच्या सहकार्यातून उभं राहिलेल्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा आणि प्राणप्रतिष्ठाच्या मूर्तीचा कार्यक्रमाच्या निमित्ताने आज कलश यात्रेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तो सगळ्यांच्या सहकार्यातून संपन्न होणार आहे। दिनांक 24/11 ते 28/11 असा 4 दिवस मंदिराचा कार्यक्रम आहे। त्यात 28/11ला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। 27 तारखेला रात्री सुंदरकांड येथील आयोजन आहे परदेशी गल्लीत केलेलं आहे। संपूर्ण समाजाने त्यात सहकार्य केलेलं आहे, आमच्या संपूर्ण परिसराचं सहकार्य आहे आणि यातून जो आनंद आम्हाला मिळतोय तो आम्ही आज ते संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेनिमित्त सगळ्यांच्या सहकार्यातून आज ते पूर्ण होणार आहे आणि संपूर्ण जगात सनातनी पताका ही आपल्याला पोहोचवायची असल्याने संपूर्ण हिंदू समाजाने यात आपलं योगदान द्यावं अशी विनंती करतो। लोकनायक न्यूज।